फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सिटीमधले जे काही मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे BMS फर्स्ट इयरचे सो ते बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे. ओके, आता हे जे तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत राईट, सो हे क्वेश्चन मी मागील वर्षाचा जेव्हापासून आपला न्यू पॅटर्न झालेला आहे NCISMचा तेव्हापासूनचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, ओके, गॅपचा पेपर धरून, ओके, सो त्यामधले हे काही जे कॉमन क्वेश्चन आहेत मी तुमच्यासाठी काढलेले आहेत. ओके, आणि ज्यांना कोणाला प्रिव्हियस इयरचे सर्वे जर क्वेश्चन पेपर पाहिजे असते तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला 50 रुपीजमध्ये सर्वे PYQ क्वेश्चन्स हे मिळून जातील. ओके, तर बघा, आता संहिता अध्ययनमध्ये आपला एकच पेपर आहे राईट. सो याच्यामध्ये हे जे काही क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे हे सर्वात जास्त वेळेस विचारलेले आहेत, म्हणून याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की याच्यातूनच अजून जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, सो आता फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, चिकित्सा चतुष्पाद गुण वर्णन करा. चिकित्सा चतुष्पाद मध्ये भीषक गुण आहे राईट, भेषज गुण आहे, जे काही औषधीचे आहेत त्यांचे गुण आहे, परत जे काही आपण म्हणतो की सूचिका असतात, ओके, सो त्यांचं तिथे गुण सांगितलेले आहेत. सो हा क्वेश्चन जो काही SAQ आहे, ओके, SAQ मध्ये देखील आलेला होता आणि LAQ साठी सुद्धा आलेला होता. ओके, सो आता याच्यामध्ये काय व्हेरायटीज आलेले आहेत. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे हा समर 2023 मध्ये आलेला होता, गॅप इयरला पण आलेला होता, आणि विंटर 2023 साठी पण आला होता, आणि समर 2024 मध्ये सुद्धा आलेला होता हा क्वेश्चन. ओके, आता याच्यामध्ये व्हरायटीज अशी आली होती की काही म्हणजे यापैकी काही पेपरमध्ये इथे विचारलं होतं अष्टांग हृदयानुसार एक्सप्लेन करा, काही पेपरमध्ये चरकनुसार एक्सप्लेन करा, आणि काही पेपरमध्ये वाघभटनुसार. ओके, सो क्वेश्चन LAQ साठी असा आला होता की चरक आणि वाघभट या दोघांचं दोन्हीही प्रकारे एक्सप्लेन करा, म्हणजे तुम्हाला तिथे LAQ साठी जास्त कंटेंट येईल राईट. सो असा क्वेश्चन तिथे आलेला होता यावर. ओके, सो हा क्वेश्चन तुम्हाला करूनच जायचंय, कारण याच्यावर खूप चान्सेस आहे 99% की हा क्वेश्चन तुम्हाला यावर्षीही येणारच. ओके, ते नंतर आहे धारणीय वेग वर्णन. ओके, हे सुद्धा या 4 पेपर पैकीच आलेले होते राईट. सो आता धारणीय वेगाच्या वर्णनमध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल की धारणीवर जर SAQ आला असेल तर असं विचारेल की तुम्हाला धारणीय वेग कोणते आहेत ते एक्सप्लेन करा राईट. LAQ तर याच्यावर काही विशेष येणार नाही. ओके, आला तर तुम्हाला त्याचा अजून डिटेलिंग क्वेश्चन त्याच्यात असतील ऍड. ओके, त्यानंतर अधारणीय वेग वर्णन हे सुद्धा आलेलं आहे खूप वेळेस. ओके, या 4 पेपर्समध्ये. ओके, सो अधारणीय वेगामध्ये तुम्हाला बघा SAQ साठी जर आला अधारणीय वेग तर तुम्हाला त्याची व्याख्या आणि त्यामधले जे 2-3 वेग असतील राईट, सो त्याचं तुम्हाला ते एक्सप्लेनेशन विचारतील. पण जर LAQ साठी आला तर तुम्हाला हे पूर्णच एक्सप्लेन करावं लागेल. ओके, ज्याच्यामध्ये जितके 13 वेग आहेत तेवढे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल राईट. देन नंतर आहे दिनचर्या. आता दिनचर्यामध्ये कसं आहे तुम्हाला इथे दिसतंय हे जे आहे अंजन, व्यायाम, नस्य, अभ्यंग आणि शिरोविरेचन. ओके, सो दिनचर्या हा एक वेगळा क्वेश्चन आलेला होता, आणि काही पेपरमध्ये दिनचर्या नाही तर त्यापैकी किंवा अंजनच येईल सेपरेट, किंवा व्यायाम, किंवा नस्य, अभ्यंग, शिरोविरेचन असे वेगवेगळे क्वेश्चन आलेले होते. ओके, सो हे सुद्धा या 4 पेपरमध्ये आलेलेच होते कंपल्सरी. सो दॅट्स वाय हे अशा फॉर्ममध्ये मी तुम्हाला लिहिलेलं आहे की तुम्हाला त्याच्यात समजून यावं. ओके, तर बघा, एक तर तुम्हाला LAQ साठी टोटल दिनचर्या विचारली जाईल की दिनचर्या एक्सप्लेन करा आयुर्वेदानुसार किंवा अष्टांग हृदयानुसार. ओके, देन नंतर तुम्हाला SAQ साठी कसं विचारलं जाईल, अंजन ची व्याख्या लिहा, त्याचे फायदे, त्याचे अंजन जे काही करू नये, कोणत्या स्थितीमध्ये अंजन करायला नाही पाहिजे. ओके, सो असे तुम्हाला SAQ साठी छोटे छोटे क्वेश्चन विचारले जातील. व्यायामसाठी पण तेच, व्यायाम निषेध, व्यायाम व्याख्या, ओके, हे विचारलं जाईल, व्यायामचे फायदे. ओके, सो तुम्हाला बघा आता दिनचर्याचे तुम्हाला मोस्ट ऑफ दी जे श्लोक आहेत अंजन, व्यायाम, नस्य, अभ्यंग, शिरोविरेचन यांचे श्लोक तुम्हाला पाठच पाहिजे. बघा, संहिता अध्ययनमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक तरी श्लोक तुम्हाला लिहिता आला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स हे जास्त पडणार नाहीत. ओके, सो नस्यचं सुद्धा तेच, नस्यचे टाइप्स विचारतील, त्याचा श्लोक विचारतील. ओके,
अभ्यंग सुद्धा तेच, अभ्यंगाचा श्लोक पहिले लिहिला पाहिजे, मग त्याचं अभ्यंग निषेध तो लिहिला पाहिजे. ओके. देन शिरोविरेचनला सुद्धा तेच. ओके. त्याचे फायदे, यात सर्वांचे फायदे देखील, महत्व देखील तिथे विचारलं जाईल. हे एसएक्यू साठी याच्यामधला एक एक येऊ शकतो पॉइंट, पण जर एलक्यू बघितला तर दिनचर्या हा पूर्ण येईल. दिनचर्यामध्ये मग जितक्या गोष्टी आहेत तितक्या तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके. आणि हे कंपल्सरीच आहे. मी जे तुम्हाला सांगत आहे, हे जे 11 क्वेश्चन आहे हे कंपल्सरीच तुम्हाला करायचे आहे. कारण मागच्या नवीन सिलेबस पासून जितके पण क्वेश्चन पेपरमध्ये हेच क्वेश्चन परत परत रिपीट झाले होते, फक्त थोडाफार 1-2 तिथे चेंज झालेला होता. ओके. त्यानंतर आहे साध्य असाध्यता वर्णन करा आणि त्याचे प्रकार सुद्धा वर्णन करा. एक तर तुम्हाला जर एसएक्यू असेल तर तुम्हाला साध्य असाध्यता डेफिनेशन लिहा, व्याख्या आणि त्याचे प्रकार सांगा. हा एसएक्यूला क्वेश्चन आलेला होता, राईट. पण एलएक्यू आला तर मग तुम्हाला साध्य असाध्यता वर्णन करा, त्याचे प्रकार वर्णन करा, राईट. त्याचे एक्झाम्पल्स लिहा, त्याचे महत्व लिहा. मग आता तुम्हाला त्याचा डिटेलमध्ये सुद्धा अभ्यास करावा लागेल. ओके. नंतर आहे आदान काळ, विसर्ग काळ आणि शरद ऋतू. ओके. आता हे जे आहे, ओके, तुम्हाला आदान काळ आणि विसर्ग काळ, ओके, हे दोन कंबाईन करून तुम्हाला एलएक्यू मध्ये विचारलेलं आहे मागच्या वर्षीच्या क्वेश्चन मध्ये. ओके. आणि शरद ऋतू हा एसएक्यू साठी, म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे की सर्व जे काही ऋतू आहे ते तुम्हाला बघून घ्यायचे आहे. ओके. तुम्हाला नीट वाचून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये काय आहे, कोणता योग्य आहार आहे, कोणता योग्य विहार आहे त्यामध्ये. ओके. सो ते तुम्हाला सर्व माहीत पाहिजे, कारण आपल्याला एसएक्यू साठी सुद्धा त्याची गरज पडणार आहे आणि एलएक्यू साठी सुद्धा गरज पडणार आहे. ओके. सो विंटर 2023 आणि गॅपच्या पेपरमध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे 2 वेळेस हे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि ते सुद्धा एलएक्यू साठी. आदान आणि विसर्ग काळ आणि शरद ऋतू हा एसएक्यू साठी आला होता आणि एका याच्यामध्ये पेपरमध्ये हंसोदक जे काही असतं शरद ऋतूमध्ये, राईट. सो ते सुद्धा याच्यात आलेलं होतं. ओके. नंतर आहे आहार मात्रा हा क्वेश्चन. ओके. अजीर्ण आणि विरुद्ध आहार हे या 4ही पेपरमध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ओके. आहार मात्रा काय असते ते एक्सप्लेन करायचं आहे, त्याचे टाइप्स. नंतर अजीर्ण एक्सप्लेन करायचं आहे, त्याचे टाइप्स एक्सप्लेन करायचे. परत विरुद्ध आहार एक्सप्लेन करायचा आहे आणि त्याचे टाइप. हे एसएक्यू चे क्वेश्चन्स आहेत. ओके. आणि जो आहार मात्रा आहे हा एलएक्यू साठी क्वेश्चन आलेला होता. ओके. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट आपला वात, पित्त, कफ. ओके. त्याचे उपक्रम आणि त्याचे सामान्य कर्म. आता हे जे क्वेश्चन आहे बघा, याचं सेपरेट चॅप्टर आहे, दोषोपक्रमणी अध्याय. ओके. तो मी शिकवलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता, प्लेलिस्ट मध्ये हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये जितकं तुम्हाला दिसत आहे ते सर्व तुम्ही केलं तरी तुम्हाला तिथे चांगला मार्क पडेल. ओके. आता याच्यामध्ये कसं विचारलेलं आहे की तुम्हाला हे जे एक सेपरेट विचारतील. ओके. कसं की वात उपक्रम लिहा, पित्त उपक्रम लिहा किंवा कफ उपक्रम लिहा. ओके. हे एसएक्यू साठी क्वेश्चन आलेले होते मागच्या इयर्स मध्ये. आणि किंवा मग असा क्वेश्चन येईल, वात पित्त कफ याचे प्राकृत कर्म लिहा, सामान्य कर्म लिहा. ओके. मग आता हे जे आहे हा 12वा चॅप्टर आहे. ओके. जो आपण क्रियाशरीरमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. ओके. सो त्याचे जे श्लोक आहे ते सर्वांना ऑब्व्हियसली पाठ असतीलच. ओके. सो ते श्लोक तुम्हाला इथे लिहायचे आहे, राईट. आणि असं आपलं हे एसएक्यूला हा क्वेश्चन येईल किंवा एलएक्यूला बाय चान्स कंबाईन मधून क्वेश्चन येऊ शकतो. ओके. नंतर आहे षडरस. आता षडरस मधून जो काही आम्ल रस आहे हा 2 वेळेस विचारलेला आहे प्रिव्हियस इयर मध्ये. ओके. सो हा 2 वेळेस विचारलेला आहे एसएक्यू साठी. सो प्रोबॅबिलिटी आहे की हा परत विचारू शकता, किंवा जर हा नाही विचारला तर तुम्हाला मधुर रस किंवा मग बाकीचे जे काही रस आहे, कटुरस, तिक्त रस असतील किंवा कशा रस असतील. ओके. तुम्हाला ते विचारू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं हे तर तुम्हाला माहितच आहे, मी चॅप्टर ऑलरेडी शिकवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मधुर रसाचे लक्षण, म्हणजे कोणत्याही रसाचे लक्षण, ठीक आहे, त्याचे जे काही कर्म आहेत, ओके, अष्टांग हृदयानुसार ते लिहायचं आहे. परत त्याचे काही अपवाद असतील ते लिहायचं आहे. त्यांचे कोणते द्रव्य आहे रसाचे, कोणकोणत्या द्रव्यात कोणता रस आहे, ओके, ते द्रव्य लिहायचे आहे. असं करून तुम्हाला एसएक्यू मध्ये तिथे लिहायचं आहे. ओके. तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स पडतील त्याच्यामध्ये. ओके. नंतर आहे सप्तधातू. याच्यावर क्वेश्चन आला होता जेव्हा माझी फर्स्ट इयरची युनिव्हर्सिटी होती त्यावेळेस. सप्तधातूवर त्याचा वृद्धी आणि क्षय, ओके, आणि कर्म याच्यावर क्वेश्चन आलेला होता.
ओके. सो आणि त्याच्यानंतर सुद्धा 2 वेळेस याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. हे तर तुम्हाला क्रियाशरीरमध्ये चांगलं शिकवलेलं आहे. सर्व धातू, परत त्याचे कर्म, वृद्धी, क्षय याचे श्लोक तुम्हाला पाठच पाहिजे. श्लोकाशिवाय तुम्हाला संहितामध्ये स्कोरिंग नाही. ओके. तर याच्यामध्ये जे काही कर्म आहे, वृद्धी आणि क्षय आहे 7 धातूचे. ओके. सो ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहे. तुम्हाला तोंड पाठच पाहिजे त्याचे श्लोक. ओके. आणि त्यांचे मिनिंग सुद्धा तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. राईट. नंतर आहे प्रमाण परीक्षा. आता हा जो क्वेश्चन होता तो समर 2023 मध्ये आलेला होता. ओके. आता त्या पेपरमध्ये काय झालेलं होतं की त्या वर्षीच्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ द जे काही पीव्ही रिलेटेड टॉपिक्स होते, प्रमाण परीक्षा असेल, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण. ओके. सो त्यावर जास्त क्वेश्चन आलेले होते ॲज कम्पेअर टू हे वरचे जे काही टॉपिक्स आहेत. ओके. सो बाय चान्स तुम्हाला याच्यामध्ये देखील 1-2 क्वेश्चन येऊ शकतात. राईट. सो असं नाही करायचं आहे की आपण हे जे परीक्षा आहे, परीक्षा प्रमाण, राईट, सो ते सर्व सोडून द्यायचं आहे. वाटलंच तर पीव्ही मधून स्टडी करा, पण स्टडी करा. राईट. कारण एखाद्या वेळेस जर पेपर थोडा ऑड झाला तर तो याच्यामधूनच तुम्हाला येईल. ओके. सो हे आपले क्वेश्चन आहे 11 क्वेश्चन. हे कॉमन आहे आणि बाकीचे तुम्हाला 1-2 क्वेश्चन हे बाकीच्या सिलेबसमधून हे येतीलच. ओके. सो बघा, मेन काय आहे की तुम्हाला सर्व चॅप्टर बघून जायचे आहे, वाचून जायचे आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलेले आहे क्वेश्चन, राईट, सो याच्यामधले तुम्हाला श्लोक पाठच करून जायचे आहे. याच्यामधले श्लोक तुम्ही पाठ केले तर तुमचा तिथे पेपर तुमचा तिथे सॉल्व तुमच्याकडून 100% होईल. ओके. आणि पेपर लिहिताना कोणतेही क्वेश्चन रिकामा सोडायचं नाही. जे तुम्हाला त्याच्याबद्दल वाटत आहे ते तुम्ही तिथे लिहायचं. ओके. कोरा पेपर सोडायचा नाही आहे, लिहायचं आहे तिथे. ओके. आणि SAQ साठी कमीत कमी 2 पेज, LAQ साठी कमीत कमी 3 पेज. तुम्ही जास्त पेज देखील लिहू शकता. ओके. आणि टाइम मॅनेजमेंट करणे हे कंपल्सरी आहे. टाइम मॅनेज केल्यावरच तुम्हाला तिथे स्कोरिंग करता येईल. ओके. सो हे आहे कॉमन आपले रिपीटेड क्वेश्चन्स. काही डाऊट्स असतील याच्यावर तुम्ही विचारू शकता. आणि ज्यांना बघा हे सगळे जे क्वेश्चन ज्या पेपरमध्ये होते ते पेपर ऑलरेडी आहेत माझ्याकडे. तुम्हाला पाहिजे असेल तर ₹50 मध्ये तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातील. ओके. थँक्यू.